नमस्कार. थेट मुद्द्याचंच बोलूया. बेसिक पासून गणित शिकायचंय तर आजपासून मी सुरुवात करत आहे. रोज संध्याकाळी तुम्हाला 5 वाजता आपल्या YouTube चॅनलवरती एक व्हिडिओ मिळेल. त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. उद्या संध्याकाळी 5 वाजता दुसरा व्हिडिओ मिळेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला गणित स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे. सगळ्यात पहिलं काम, तुम्हाला एक 200 पानी वही गणितासाठी घालायची आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टी करणार आहात. चला सोबत गणित शिकूयात. त्यानंतर वहीमध्ये तुम्हाला 1 ते 100 पर्यंत अंक आणि अक्षरात लिहायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की हे मॅडम आम्हाला येतं ठीक आहे, तरी उजळणी म्हणून एकदा हे करा. 1 ते 100 पर्यंत अंकात आणि अक्षरात. त्याच्यानंतर बे पासून म्हणजे 2 पासून ते 30 पर्यंत पाढे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल आम्ही 5वीत आहोत 6वीत आहोत तर 30 पर्यंत पाढे आम्हाला एवढे जास्त लिहायचे आहेत. पाठ कसे करायचे, कधी करायचे ते मी हळूहळू तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिलं 1 ते 100 पर्यंत अंकात आणि अक्षरात कितवीत आहोत याचा विचारच करू नका. एकदा लिहून काढा. तुम्हाला येतंय नाही येतंय थोड्याशा गोष्टी स्पष्ट होतील. 1 ते 100 पर्यंत अंकात आणि अक्षरात. दुसरी गोष्ट 2 पासून 30 पर्यंत पाढे वहीत लिहायचे. या दोनच गोष्टी आज तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. आता तुम्हाला सांगते की पाठ कसे करायचे. याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, ही एक वही तर आपली रेग्युलर अभ्यासाची असणार आहे. याचबरोबर तुम्ही जे जुन्या वहीची थोडेफार पानं ठेवलेली आहेत किंवा जुन्या वह्या आहेत, गेल्या वर्षीच्या वह्या आहेत, यांचा वापर आता तुम्हाला करायचा आहे. रोज पाढे लिहायचे आहेत. एकदा सुरुवातीला काय करा की 2 पासून 10 पर्यंत हेच टार्गेट ठेवा. ते 10च पाढे पहिले पाठ करायचा प्रयत्न करा. ते झाल्यानंतर पुढच्या पाढ्यांकडे जा. ठीक आहे. तर सुरुवातीला बे ते 10, मग रोज तुम्ही 10 पर्यंतचेच पाढे लिहित राहा. 9 पाढे आहेत ते, बरोबर. 9 पाढे 9 दिवस लागतील किंवा डबल लागतील. 2 दिवसाला एक पाढा पाठ झाला. अशा पद्धतीने. पण काय करायचं आहे, 2 पासून 10 पर्यंतचे पाढे तुम्हाला रोजच लिहायचे आहेत. ते ही एक गोष्ट, रोज तुम्ही पाढे लिहिणार आहात. जेवढे पाढे येत आहेत पाठ आहेत ते न बघता लिहा. जे येत नाहीयेत ते बघून लिहा. हळूहळू हे पाढे तुमचे पाठ होतील. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी तुम्ही झोपता तर त्या ठिकाणी जर भिंतीवरती तुम्ही ते पाढे लावून ठेवले तर झोपायच्या वेळी किंवा येता जाता सहज लक्ष जातं घरात. अशा ठिकाणी तुम्ही ते पाढे जरा चांगल्या अक्षरात व्यवस्थित मोठ्या अक्षरामध्ये लिहिले आणि ते लावले भिंतीला वगैरे, तर ते येता जाता बघून तुमचे सहज पाठ होतील, सहज लक्षात राहतील. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ही गोष्ट पण खूप फायदेशीर ठरेल तुम्हाला. ते तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे की जेणेकरून तुमच्या ते सतत नजरेसमोर राहिले की ते सहज पाठ होतील. ठीक आहे. आजचा तुमचा अभ्यास असेल 200 पानी वही करणे. त्या वहीमध्ये तुमचं नाव वगैरे व्यवस्थित लिहून पुढच्या पानावरती 1 ते 100 पर्यंत अंक लिहायचा, अक्षरात लिहायचं. त्यानंतर बे ते 30 पर्यंतचे पाढे पूर्ण लिहायचे. हे काम झाल्यानंतर तुम्हाला बे ते 10 पर्यंतचे पाढे हे एका वेगळ्या पानावरती व्यवस्थित चांगल्या अक्षरात लिहून ते तुमच्या डोळ्यांना सतत दिसेल. घरामध्ये येता जाता, जेवताना, झोपेच्या वेळी दिसेल अशा ठिकाणी ते चांगलं चिटकवा, जे तुम्ही सारखं वाचू शकाल आणि ते तुमचे पाढे पाठ होतील. याचबरोबर तुम्हाला एक काम करायचं आहे. मी डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आपली एक व्हॉट्सअप चॅनलची लिंक देते. तिथे जाऊन तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आपल्या त्या चॅनलला व्हॉट्सअपमध्ये. म्हणजे जसं तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज वगैरे पाठवता त्या पद्धतीने ते असतं, जिथे तुमचे नंबर इतर कोणालाही दिसत नाहीत, मला सुद्धा नाही दिसत. फक्त किती जण जॉईन झाले तेवढा फक्त आकडा दिसतो. बाकी नंबर इकडे तिकडे शेअर होत नाही. त्यामुळे ते टेन्शन घेऊ नका. तुम्हाला मुलांना तिथे जॉईन व्हायचं आहे. तिथे मी तुम्हाला या गोष्टी पाठवत जाईल अभ्यासाच्या. समजा आता ते अंक अक्षरात आहे तर ते मी तुम्हाला पाठवते. पाढे सुद्धा पाठवते. तुमच्याकडे पुस्तकात वगैरे असतीलच तर ते तुम्ही तिथून लिहा किंवा मी आपलं चॅनल जॉईन करूनच ठेवा. कारण की इथून पुढचे गणित, जास्त सरावासाठीची गणित किंवा टेस्ट वगैरे जे काही घेणार आहे तर ते तुम्हाला तिथून सहजरित्या तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. त्यामुळे आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. ठीक आहे. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.